सर्वांना जय महाराष्ट्र। आमच्या पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 22 यातून मी स्वतः योगेंद्र भोईर, माझी बायको ट्विंकल योगेंद्र भोईर आणि वैशाली म्हात्रे पोट्टे यांनी फॉर्म भरलेला आहे। हो, तेच हाच एक प्रश्न आज सगळे मला इथे विचारत आहेत की तुला भविष्य दिसलं होतं का, की असं काही भविष्यात जाऊन ही कार्यकर्त्यांची कोंडी होईल त्यासाठी तू हा डिसिजन घेतलास। आणि आज मला असं वाटतं की काहीतरी एक विजन असेल किंवा काहीतरी माझं एक कॅल्क्युलेशन असेल आणि त्या कॅल्क्युलेशनच्या अंदाजाने आज तो कॅल्क्युलेशन बरोबर झाला आहे आणि मी योग्य ते काय डिसिजन घेतलं आहे आणि त्या हिशोबात आज मी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज आम्ही दोघं, मी आणि माझी वाईफ दोघांनीही उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे। बघा, कोणाच्या विरोधात आहे त्याच्यात मी लक्ष नाही घालत आहे। जो कोणी विरोधक असेल त्याला मी एक हेल्दी कॉम्पिटिशन म्हणून घेईन आणि 100% शिवसेना असेल किंवा दुसरं कुठलं इतर पक्ष असेल, क्वालिफिकेशन आहे माझ्याकडे, एज्युकेशन आहे, काम करण्याची माझी पद्धत असेल, कार्यपद्धत असेल, त्याच्या जोरावरती नक्कीच विजय माझा आणि माझ्या बायकोचा असेल। कार्यकर्ते पक्षाला नाकारतात, पक्ष कार्यकर्त्यांना कधीच नाकारत नाही। नाराजगी वगैरे नाही। ॲक्च्युली जर तुम्ही थोड्या वेळ अगोदर बघितलं असतं तर मला शुभेच्छा देण्यासाठी माझा जो जुना पक्ष होता त्याचे जे काही मित्र असतील, भाजपचे कार्यकर्ते, प्रत्येकांनी मला शुभेच्छा दिला, कोणी मला मिठी मारली। म्हणजे कसं असतं, पक्ष जरी सुटला तरी मैत्री ही राहते। पक्ष एक जागेवरती, मैत्री एक जागेवरती, प्रोफेशनल आणि पर्सनल रिलेशन वेगळ्या जागेवरती असतो। जरी पक्ष सोडला असेल तरी आज पण त्यातले जे कार्यकर्ते आहेत माझ्याशी चांगले संबंध आहेत, चांगलं नातं आहे। कुठे दिसतो आम्ही भेटतो, चांगले प्रसंग असतात तिथे आम्ही एकत्र येतो। असं काही नाराजगी वगैरे नाही आहे, आम्ही सगळे मित्रच आहे। कार्यकर्ता आहेत ते कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे मित्र आहे।